नमस्कार मित्रांनो. नीट पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विरोधकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली आहे आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा या गोष्टीची रंगली आहे. पण एवढा दबाव असून सुद्धा भाजप धर्मेंद्र प्रधान यांना का हटवत नाहीये? हा फक्त एका महत्त्वाचा प्रश्न नाही, तर हा प्रश्न आहे सरकारच्या निर्णय प्रक्रियेचा, राजकीय रणनीतीचा आणि सत्तेच्या गणिताचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाची कारणं सरांकडून समजून घेणार आहोत. सर, तर माझा मूलभूत प्रश्न असा आहे, की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा सरकार का घेत नाहीये? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यासाठी भरपूर कारणं आहेत. त्यासाठी जर आपण काय पाहायला गेलं तर काही महत्त्वाच्या कारणापैकी एक म्हणजे धर्मेंद्र प्रधान हे केवळ शिक्षण मंत्री नसून ते अनेक वर्षापासून भाजपच्या संघटनात्मक राजकारणातील एक महत्त्वाचे नेते आहेत. विशेषतः ओडिशा आणि पूर्व भारत जर पाहिला आपण, तर या हं, पूर्व भारत आणि ओडिशामध्ये पक्षाच्या विस्तारासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. बरोबर. तसेच लोकसभा निवडणुकांमध्येही त्यांनी रणनीती आखण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. म्हणून हं, अ, ते एक भाजपच्यासाठी एक महत्त्वाचे रणनीतिकार ठरतात. तसेच बरोबर. दुसरं कारण जर सांगायचं झालं, तर राजीनाम्याबाबत भाजपचं जे धोरण आहे, ते एक हं, महत्त्वाचं आहे. कारण भाजपचं कसं आहे, की फक्त विरोधकांच्या दबावामुळे कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा न घ्यायचा, हे त्यांचं पहिल्यापासूनच धोरण आहे. जर प्रत्येक बरोबर. आंदोलनानंतर जर मंत्री बदलत राहिलं, तर काय होईल, की विरोधकाकडून अशाच मागण्या वाढू शकतात. आणि बरोबर. म्हणून पक्ष काय करतोय, की अनेकदा चौकशी पूर्ण होईपर्यंत बरोबर. ते आपल्या मंत्र्याच्या पाठीशी उभा राहतात हं, आणि ते काय म्हणतात त्याला, की राजीनामा घेण्याचं टाळतात. तसेच हे जे नीटचं प्रकरण आहे, नीट प्रकरणामध्ये अ, शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा हं. थेट संबंध असा काही आलेला नाही. म्हणजे आतापर्यंत तरी सिद्ध झालेला नाही. नीट त्यांचा म्हणजे वैयक्तिक इंटरफेरन्स नाही असं डायरेक्टली हां, त्यांनी पेपर डायरेक्ट त्यांचा संबंध अजून तरी सिद्ध झालेला नाहीये. म्हणजे नीट लीक प्रकरणात जे कोणी अटक झाले, ज्याची चौकशी झाली, तपास झालाय, बरोबर. त्यांच्याकडून डायरेक्टली यांचा काही डायरेक्ट संबंध आहे किंवा यांनीच आणि नीट सीबीआय चौकशी पण लावलेली मला हो, वाटतंय हो. माहीतच असेल. असे कशातून आज आत्तापर्यंत तरी सिद्ध झालेलं नाहीये. हं, हं. त्यामुळं अ, भाजप सरकारचं असं म्हणणं आहे, की ही कोणा एकाची जबाबदारी नसून ही यंत्रणेतील त्रुटी आहेत. त्यामुळे बरोबर. पेपर लीक झालेला आहे. हं, तसेच हं. जर सायकॉलॉजिकल लेव्हलवर जर पाहायला गेलं आपण, तर यातून काय होतं, की समजा विरोधकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आंदोलन करून जर मंत्र्यांचा जर राजीनामा घेतला, तर यामध्ये कसं, की ती चूक स्वीकारण्यासारखं आहे आणि एक बरोबर. विरोधकांना एक नैतिक असं काय म्हणतात, की मोटिव्हेशन मिळतं, की त्यांना सपोर्ट मिळतो, की ज्यामुळे हं. ते भविष्यात पुढे चालूनही ते अनेक मुद्द्यावर सरकारला अशा घेरू शकतात आणि सरकारला वेगवेगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला लावू शकतात किंवा त्यांना हवे तसे निर्णय घ्यायला लावू शकतात. तसेच बरोबर. अजून जे एक मुद्दा जर सांगायचा झालं, तर सरकारचं म्हणणं काय आहे, की राजीनामा घेण्यापेक्षा यंत्रणेमध्ये ज्या काही चुका आहेत, त्यामध्ये आपण हां. सुधारणा करू. एन-टी-एमध्ये काही बदल करायचे असतील, चौकशी करायची असेल, सीबीआय तपास करायचा असेल किंवा परीक्षेत जर काही सुधारणा करायची असेल, परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये किंवा परीक्षेमध्ये हां. अ, बरोबर. आणि भविष्यात ह्या सुधारणाद्वारे भविष्यात आपल्याला पेपर लीक जे आहे, ते कशाप्रकारे रोखता येईल, यावर आपण फोकस करू. बरोबर. म्हणजे ते जास्त इफेक्टिव्ह ठरेल. हं, कोणत्याही एका मंत्र्याचा किंवा राजीनामा घेण्यापेक्षा हं. आपण असे सुधारणा केलेलं बरं राहील, हे असं भाजपचं म्हणणं आहे. आता प्रश्न असा आहे, की धर्मेंद्र प्रधान याला हटवायला हवं होतं का? याचं उत्तर प्रत्येक नागरिक वेगळं देऊ शकतो. एका बाजूला विद्यार्थ्यांचा संताप योग्य असल्याचं अनेकांचं मत आहे. कारण लाखो विद्यार्थी जंतर-मंतरवरती आंदोलन करत आहेत आणि पूर्ण भारतामध्ये हा वणवा आता हळू पेटत आहे. पण दुसऱ्या बाजूला सरकारचं म्हणणं आहे, की तपास पूर्ण होऊ द्या, दोषींवर कठोर कारवाई होईल. यामुळे हे प्रकरण केवळ पेपर लीक पुरतं मर्यादित राहत नाही. हा विषय आहे उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी, शिक्षण व्यवस्थेतील विश्वास आणि राजकीय निर्णय प्रक्रियेचा. लोकशाहीत प्रश्न विचारणं आवश्यक आहे आणि पुराव्यावर आधारित निष्कर्ष काढणे तितकंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघितलं धर्मेंद्र प्रधान यांना भाजप सरकार का हटवत नाही? भाजपच्या निर्णयामागील काही महत्त्वाची कारणं सरांनी आपल्याला सांगितली. सरांना काहीतरी बोलायचं. तर सर मी एक बोला. मुद्दा ॲड करू इच्छितो इथं, की हां, कसं नक्की, आहे, की नक्की. आपण जर पाहिलं,
शिक्षण मंत्री हे सर्वोच्च ठिकाणी शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्वोच्च ठिकाणावर जे आहे ते केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत. बरोबर. म्हणजे त्या खात्याअंतर्गत कोणत्याही ज्या काही गोष्टी घडणार आहेत, याची सर्वोच्च हां, लेव्हलपर्यंत जबाबदारी कोणाची तर ती शिक्षण मंत्र्याची. नैतिक बरोबर. नैतिकदृष्ट्या जर आपण पाहायला गेलं, तर समजा आता सरकार जसं म्हणणं आहे, की एन मध्ये काही दोष आहे किंवा व्यवस्थेमध्ये दोष आहे. शिक्षण हं, मंत्री हं. पण हे त्याच व्यवस्थेचा भाग आहेत ना एक. बरोबर. त्यामुळे याच्या अगोदर जर आपण प्रेसिडेन्सी जर पाहिले, लाल बहादूर हं, शास्त्री यांनी तामिळनाडूमध्ये जेव्हा रेल्वेचा अपघात झाला, त्यावेळेस बरोबर. त्यांनी काय केलं, की त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला. हं, हं, आणि हं. आता विरोधक असेल किंवा जनता असेल, शिक्षण मंत्र्याकडून तेच एक्सपेक्ट करत आहे, की हो तुम्ही नैतिक जबाबदारी घ्या आणि राजीनामा द्या. यामुळे काय होईल, की जे शिक्षण व्यवस्थेमधले हां, हां. त्यांच्यापेक्षा खालच्या लेव्हलवर असतील, प्रशासकीय अधिकारी असतील किंवा इतर कोणी असतील, यांच्यावर एक बरोबर. प्रकारचा धाक निर्माण होईल, की बाबा जर डायरेक्टली केंद्रीय मंत्र्यांना जर राजीनामा द्यावा लागतोय, तर बरोबर. आपल्याला तर द्यावाच द्यावा लागेल. जर काही चूक झाली तर. म्हणजे याने काय होईल, की एक जबाबदारी निश्चित होईल. नक्कीच, नक्कीच सर. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी जसं सर म्हणतायत, की नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावाला हवा का? ही चौकशी पूर्ण होऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा संतुलित राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.